नमस्कार. एक्सपर्ट डिश वॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवेच्या खाऊचा डबा या कार्यक्रमात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. मला एक शाळेची आठवण आठवते माझी. काय झालं होतं, मी शाळेत एकदा आमच्या टीचरने सांगितलं तुमच्या मनात जे जे काय असेल ते मोकळेपणाने बोला. असं सांगितल्यावर मी उभा राहिलो आणि टिळकांच्या आवेशात मी असं विचारलं, या शाळांचं डोकं ठिकाणावर आहे काय? होमवर्क का देतात? होमवर्क का देतात म्हणजे इथे अभ्यास करायचा, घरी जाऊन अभ्यास करायचा, काय चाललंय काय? ते त्यावेळी हे ऐकून बाई बंदच पडल्या, एकदम काय बोलायचं कळेनाच त्याला. मग नंतर मी मोठा झालो, मग लग्न झालं, मलाही 2 मुली झाल्या. माझ्या मोठ्या मुलीने मला विचारलं की हे काय होमवर्क का देतात, मला काही कळत नाही बाबा. नंतर माझ्या लक्षात आलं, त्यातली गोम लक्षात आली. काय मुलं शाळेतून घरी आल्यानंतर आई वडिलांच्या डोक्यात जरा तरी शांतता पाहिजे ना, त्यासाठी त्याला होमवर्क देतात. खरं मी होमवर्कच्या अतिशय विरुद्ध आहे, पण तरीही खरंच त्या मुलीचं किंवा त्या मुलाचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी एका छोट्याशा मैत्रिणीला मी इथे आमंत्रित केलेलं आहे. आपण तिचं स्वागत करूया. Simple Simon met a fireman going to the fair. Says Simple Simon to the fireman, let me test your wares. माझं नाव सेजल विवेक पाटसकर. मी 2nd स्टँडर्ड मध्ये आहे आणि माझी डिव्हिजन आहे बी. मला लंच म्हणजे मला लॉंग ब्रेक नाही आवडत आणि शॉर्ट ब्रेक आवडतं. लॉंग ब्रेकमध्ये आई मला पोळी आणि भाजी देते ज्याला मला नाही आवडत खायला. शॉर्ट ब्रेकमध्ये आई मला मॅगी देते जे मला सर्वात जास्त आवडतं. होमवर्क बद्दल काय म्हणणं आहे? माझी छोटी मैत्रीण आहे, तिला मी विचारणार आहे. तिचं नाव काय म्हणालीस तू? सेजल. सेजल. आणि कितवीत आहेस तू? 2nd. आणि शाळेचं नाव काय? भारतीय विद्याभवन. भारतीय विद्याभवन. तू राहायला कुठे आहेस? पुणे आणि सिद्धार्थनगर. ओके. पण आता हे दोघी इथे जे बसलेत ते तिथे बसलेत तर कोण आहेत? साकेत दादा. साकेत दादा आहे आणि त्याच्या बाजूला, साकेत दादाच्या बाजूला आई. शाबाश. आपण दोघांचं स्वागत करूया का? हा, आम्ही दोघं तुमचं दोघांचं स्वागत करतो. तू कर म्हण ना, तू स्वागत करते असं म्हण. बरं मग हॅलो तर म्हण दादाला. हॅलो. हॅलो. बरं ही काय खोड्या करते? खोडे तर म्हणजे असे 100 केले तिने, सांगू शकत नाही. काय काय केलं सांग मला तू. साकेत दादाच्या पॅन्ट वरती लिंबू सरबत टाकला. मग काय झालं? साकेत दादाला पॅन्ट बदलायला लागली. मग साकेत दादा तू ओतलंस की नाही तिच्या अंगावर लिंबू? तू आता जरा मोठा झालायस म्हणून. आणि तुम्ही काय करता? मी DY पाटील इंजिनिअरिंग कॉलेज आकुर्डीला प्रोफेसर आहे. बरं, कुठला विषय? सिव्हिल इंजिनिअरिंग. सिव्हिल इंजिनिअरिंग. बापरे. बरं आता ह्यांचं खाण्यापिण्याचे काय कौतुक आहेत मला जरा सांगा. साकेत सगळं खातो. सेजलला खायला आवडतं पण तिला वेळ लागतो. वेळ लागतो म्हणजे आज सकाळी नाश्ता केला तो संध्याकाळी नाश्त्याच्या टायमाला अगदी. हो. इतका का वेळ लागतो? एक घास 32 वेळा चावून खावा असं सांगितलं का तुला कोणी? मग बरोबर आहे. मग संध्याकाळी होणार खाणे संपेपर्यंत. तुला काय आवडतं खायला? आता पावभाजी आवडते. हा. घरचं म्हणलं तर भात, साधं भात आणि त्यात बटाट्याची भाजी. आयशा. आणि तुला? मला आवडतं ते पोळी आणि कोशिंबीर. कोणती कोशिंबीर चालेल. ओके. आज तुम्ही 2 एक पदार्थ बनवणार आहात ना? पहिलं कोण बनवणार? तू का दादा बनवणार का आई बनवणार? ओके. आपल्यासाठी एक पदार्थ बनवत आहेत. चला किचनकडे जायचं का? चल. आपल्या किचनमध्ये आता सेजलची आई आलेली आहे. आणि सेजल हे असं काय तू घालून उभेस डोक्यावर? जणू काही पाऊस पडतोय. आम्हाला वाटतं पाऊस पडतोय की काय. मी बघितलं सुद्धा मगाशी वर. ओके. आता तुम्ही काय बनवणार आहात? आता मी स्टफ पुरी. स्टफ पुरी. ओके. मला साहित्य सांगतं काय काय? कणिक, त्याच्यामध्ये थोडंसं रवा, बारीक रवा आणि मीठ हे टाकून हा गोळा तयार केलेला आहे. ओके. कांदा, टोमॅटो, पनीर, कोथिंबीर, मिरची चवीपुरती, मटार आहेत, नंतर जिरेपूड, धणेपूड, हळद, आलं लसूण पेस्ट, तिखट, मीठ आणि चवीला साखर. ओके. हे जरा चटपटीत आहे. चटपटीत आहे. तुला तिखट आवडतं का गोड? गोड. गोड आवडतं. आई जास्ती पण गोड नाही. हा, मीडियम. हा म्हणजे एका चहाच्या कपात 5 चमचे साखर नाही, 1च चमचा पण गोड, मीडियम गोड.
ओके, साहित्य तर बघितलेलं आहे. आता तेलही तापलेलं आहे, दोन्ही तेलं तापलेली आहेत. तर आता काय करायचं मला आधी सांगा. आता आपण पहिले पनीरची भाजी तयार करून घ्यायची ओके आणि त्याच्यानंतर मग छोट्या छोट्या पुऱ्याच्या 2 लाट्या तयार करून त्याच्यामध्ये ती स्टफ भरायची ओके. आणि तळायची. ओके, म्हणजे पहिल्यांदा आपण भाजी करतो. हो yes. काय करायचं मला सांगा पहिलं. पहिले कांदा, याच्यात जास्त तेल नाही घातलं तरी चालतं. त्याच्याबरोबरच टोमॅटो टाकू आपण. हा, म्हणजे ते गुलाबी वगैरे होण्याची वाट नाही. हो नाही, थोडंसं परतून घ्यायचं आपण. हो. चांगली वापरते. बरं, ही जी सेजल आहे ही बऱ्यापैकी धडपडी आहे असं मला जाणवतं एकंदरीत. हो, किती वेळ पडते आणि किती वेळ पडतेस ग तू. 20 टाइम्स. बाप रे. मध्ये 100 टाइम्स पडली असेल. हो ना. आता याच्या अगोदर कालच पडलेली आहे, फक्त शूटिंग आहे म्हणून तिने चिकटपट्टी काढून टाकली. की आता काय करायचं. याच्यामध्येच आता पनीर, ए, बाळा 1 मिनिट थांब. गरम आहे ना मटार सगळं? टाकू आपण गरम. थोडेसे. थोडीशीच मटार. आणि याच्यामध्ये जिरे पावडर, हम्म. धणे पावडर, मिरचीचा ठेचा आपल्याला हवं तसं कमी जास्त प्रमाणामध्ये. बरं. तुम्हाला स्वतःला काय गोड आवडतं का तिखट आवडतं. मला जास्त तिखट आवडतं, बरं. पण गोड लागतं, जेवणात गोड लागतं. थोडीशी हळद. सेजल बघून ठेव हं. काय काय आई काय काय घालते बघून ठेव. मिरची घेतली आहे. हम्म. कोथिंबीर, मीठ. तिखट आता घालायचं नाही. तिखट चालेल वाटलं झालं तर- तरी, अदरवाईज आपण हे घातलेलंच आहोत, मिरची घातलेलीच आहे. म्हणजे जर कोणी अगदीच तिखटे असेल खूपच तरी तिखट तिखट असेल. घालावं. आणि हे सगळ्यात आपण टोमॅटो घातलाय म्हणून याच्यासाठी थोडंसं मुलांना आंबट गोड चव आवडते म्हणून आपण थोडीशी साखर घालणार आहोत थोडीशी. लहान मूल घरात असलं की त्याच्या दृष्टीने सगळं करावं लागतं. आपल्या सगळ्या आवडीनिवडी बाजूला ठेवाव्या लागतात. नक्कीच. आता हे सगळं शिजत आलं, शिजल्यानंतर आपण थोडं पनीर घालणार आहोत, अदरवाईज ते. बरं बरं बरं. मग कोशिंबीर सगळ्या खातेस तू. मग कुठल्या खातेस तू. काकडीची कोशिंबीर, म्हणजे टोमॅटोची कोशिंबीर, बीट. बीट. व्हेरी गुड. ही मदत करते का तुम्हाला काय किचनमध्ये. भरपूर. का हिचं मदत करणं म्हणजे काम वाढवणं आहे. नाही नाही, ऐकते माझं सांगितलेलं सगळं. फक्त तेल वगैरे तापलेलं असतं तेव्हा मात्र काळजी घ्यावी लागते. झालं ना. ओके, आता आपण काय करूया, हे बंद करूया. सोड. आपला आता स्टफ तयार तयार झाला आहे. आता मी हे जरा बाजूला ठेवतो. त्या पुऱ्या करताना अगदी तशा पातळच करायच्या. 2 तयार करून घ्यायचे. बरं. घट्टसर कणिक पाहिजे. आता काय करायचं. याच्यामध्ये हे स्टफिंग थोडंसं गार झाल्यावरती सुद्धा चालेल. ओके, आणि हे ह्याच्यावर टाकायचं. ह्याच्यावरती हे ठेवायचं. हे झाले तयार. आणि या 2 ह्याला फक्त हे पुरी जास्त फुगू नये आणि ती फुटू नये म्हणून आपल्या फोर्कने जर असे हे मारून घ्यायचे, टोचे म्हणा. आणि आपलं तेलात आपण तळून घेऊ. तुम्ही एक सोडा, मी एक सोडतो. आणि आतलं आता सगळं शिजलंय त्याच्यामुळे फक्त वरची पुरी छान ब्राऊन रंगावरती झाली की. आणि आपल्याला कशाबरोबर खाता येईल. हे चटणी, हिरवी चटणी, सॉस. जनरली मुलांना सॉस आवडतो, टिफिनमध्ये सॉसच. हे तुला सॉस आवडतो. तिचा चेहरा आता कधी एकदा खाते मी असं आहे. हो ना, माझंही सेम आहे ग. चला लिहून घ्या साहित्य आणि कृती. स्टफ्ड पुऱ्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाच्या पिठाची भिजवलेली कणिक, पनीर, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, वाफवलेले मटार, मिरची पेस्ट, जिरेपूड, धणेपूड, तिखट, आलं लसूण पेस्ट, हळद, साखर आणि मीठ. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून
त्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि वाफवलेले मटार परतून घ्यावे. त्यामध्ये जिरेपूड, धणेपूड, मिरचीचा ठेचा, आलं लसूण पेस्ट, हळद, कोथिंबीर, मीठ, साखर आणि पनीर घालून मिश्रण वाफवून घ्यावं. कणकेच्या पुऱ्या लाटून त्यामध्ये हे सारण भरावं आणि पुऱ्या डीप फ्राय करून घ्याव्यात.